भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना मावळमधून उमेदवारी द्यावी, त्यांना आम्ही निवडून आणू असा आग्रह भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे यांनी केला होता। मात्र वरिष्ठ नेत्यांनी फटकारल्यानंतर रवींद्र भेगडे यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे। मावळमधून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप ताकदीने काम करेल, उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुती जीवाचं रान करेल अशी नरमाईची भूमिका रवींद्र भेगडे यांनी घेतली। आपण पाहूया रवींद्र भेगडे आधी काय म्हणाले होते आणि आता काय म्हणतायत। आपल्या सगळ्यांची मनातली इच्छा आहे, ज्यांनी आपल्याला हिणवलं की भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नाही, कार्यकर्ता नाही, अरे आमच्याकडे खासदारकीचा बाळाभाऊ सारखा उमेदवार आहे, बाळाभाऊला त्या ठिकाणी खासदारकी म्हणून पाहायचंय ना। मी तुम्हाला निवडणूक प्रमुख रवी भेगडे म्हणून सांगतोय की आपल्या मावळातला माणूस दिल्लीला पाठवायचा आहे, आपल्या सगळ्यांना ताकदीने काम करायचंय। म्हणून बाळाभाऊ मी तुम्हाला सांगतो की कमळ चिन्ह तुम्ही मावळ लोकसभेत घेऊन या, निवडून आणण्याची जबाबदारी या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। या देशामध्ये नरेंद्रभाई मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान झाले पाहिजेत ही पूर्ण भारत देशाची इच्छा आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आमचे वरिष्ठ मंडळी जो निर्णय घेतील तो महायुतीचा उमेदवार आम्ही सगळ्यात अधिक मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून देणार आहोत। मग भारतीय जनता पार्टी ताकदीने काम करते, शिवसेना त्या ठिकाणी ताकदीने काम करते, राष्ट्रवादी त्या ठिकाणी ताकदीने काम करते आणि मग प्रत्येक पक्षाचा आग्रह असतो की आपल्याला उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। परंतु आमचे वरिष्ठ मंडळी जो निर्णय घेतील आणि महायुतीचा उमेदवार जो आहे तो आम्ही जास्तीत जास्त मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आणू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।